लग्नाला 1 किंवा त्याहून अधिक वर्ष झालेली असतील, नियमित शारीरिक संबंध येत असतील, कोणतीही प्रिकॉशन किंवा प्रोटेक्शन यूज न करता तरी देखील प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व असं म्हटलं जातं. नियमित शारीरिक संबंधाचा या ठिकाणी अर्थ आठवड्यातून 3 ते 4 वेळा असा घेण्यात यावा. प्रेग्नन्सी न राहणे हा केवळ स्त्रियांचा प्रॉब्लेम असतो असं नाही. स्त्री आणि पुरुष दोघेही जबाबदार असू शकतात. स्त्रियांच्या मध्ये 40 ते 55% समस्या असू शकतात. पुरुष 30 ते 40% जबाबदार असू शकतात. दोघं मिळून 10% कारणे असू शकतात आणि काही केसेसमध्ये 10% मध्ये अनएक्सप्लेन म्हणजे ज्याची कारण मीमांसा करता येत नाही असा अर्थ घ्यावा. लग्न झाल्यानंतर नियमित शारीरिक संबंध येत असतील कोणत्याही प्रिकॉशन शिवाय तर वर्षाच्या शेवटी 80% जोडप्यांना प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी 10% जोडप्यांना प्रेग्नन्सी राहू शकते. तर 10% जोडपे हे इनफर्टिलिटी त्यांना असू शकते. काही जणांना प्रेग्नन्सी पहिल्यांदा राहण्यासाठीच अडचणी निर्माण होतात, त्याला प्रायमरी इनफर्टिलिटी असं म्हटलं जातं. काही जणांना दुसरी प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी निर्माण होतात, त्याला सेकंडरी इनफर्टिलिटी असं म्हटलं जातं. यासंबंधी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर खाली चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर पेजला फॉलो करायला बिलकुल विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शेअर करा, सेव्ह करा. धन्यवाद.